रसिक हो यासे जवळी मर्मबंध सखीचे हे जाणून घ्या. रसिक हो यासे जवळी व्यासपीठ हे सगळ्यांचे, ज्ञानपीठ हे लहान थोरांचे, घरकुल हे आपल्या हक्कांचे. हातात हात देऊन या सखीच्या प्रेमास दाद देऊया. सखीस आपुल्या करूया. हॅलो सखे, हॅलो सखे, हॅलो सखे, हॅलो सखे. नमस्कार. हॅलो सखीच्या संगीत साधना या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. भारतीय संगीत हे अक्षरशः संपन्न, समृद्ध, फार प्राचीन असं संगीत, एक मोठी परंपरा, पण पुन्हा त्यातून सतत नाविन्य, नवीनता दाखवणारं असं हे संगीत. आज आपण राग भैरव म्हणजे भैरव कुळामध्ये कोणकोणते राग येतात, या भैरव कुळाचा नेमका संबंध काय आहे, रागांग पद्धती म्हणजे काय आहे, असं थोडंसं जाणून घेऊया. तसं पाहायला गेलं तर संगीत शिक्षणामध्ये भैरव राग हा सुरुवातीला शिकवला जातो. म्हणायला तसा सोपा असणारा असा हा राग. जशी शंकराची देवालय ही जशी भारतामध्ये विविध ठिकाणी म्हणजे 12 ज्योतिर्लिंग म्हणा किंवा अनेक ठिकाणी विसावलेली आहेत, खास करून बर्फात विसावलेलं केदारनाथाचं मंदिर, ज्याचं रौद्र रूप आता आपण पाहिलं, अनुभवलं आणि अंगावर काटा आला. खरं पाहायला गेलं तर भैरव हा राग सकाळची शांत वेळ अतिशय सुंदर करणारा, त्याबरोबरच उत्पत्ती, स्थिती आणि लय याची जाणीव करून देणारा हा भैरव थाट किंवा भैरव राग. या रागाचं वैशिष्ट्य आणि या रागातली विविधता कोणकोणती आहे हे सगळं आपण जाणून घेणार आहोत. नेहमीप्रमाणे आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत सुप्रसिद्ध सतारवादक उस्ताद अझीम खान साहेब. हॅलो सखीमध्ये मनापासून स्वागत. आजचे गायक आहेत श्री प्रदीप धोंड. हॅलो सखीमध्ये मनापासून स्वागत. प्रेमानंद आचारी, पंडित चंद्रकांत पारकर, पंडित फिरोज दस्तूर, पंडित जे.व्ही. भातखंडे यांच्याकडे त्यांचं शास्त्रशुद्ध शिक्षण झालेलं आहे. असं म्हणण्यापेक्षा विद्यार्थी दशेत अजूनही ते आहेत. नव्याने सतत काही सापडतं का असा एक शोध ध्यास आपण म्हणूया, हे खरोखर कौतुकास्पद आहे. जीवनामध्ये जशी लय लागते ना, ती जर लय नसेल तर माणूस जिवंत न राहता, सजीव न राहता निर्जीव होतो. ती जी एक गती लागते, जे एक विशिष्ट मर्यादा लागते, तशीच असते संगीतामध्ये सुद्धा जी एक गती, लय, ज्याला एक आकार असतो, ज्याला काही मर्यादा असतात. थोडक्यात जगातल्या प्रत्येक संगीतामध्ये तालाचं असं अनन्यसाधारण महत्त्व आणि त्याचप्रमाणे भारतीय संगीतातही. आणि म्हणूनच आज आपल्याकडे तबल्याला साथ करण्यासाठी आलेले आहेत मुक्ता रास्ते. हॅलो सखीमध्ये मनापासून स्वागत. सुरुवातीचं शिक्षण श्री संजय करंदीकर, यानंतर अमोद दंडगे आणि पंडित अरविंद मुळगावकर यांच्याकडे. या तिघांकडूनही आपण जाणून घेणार आहोत तबल्यातली लय, तबल्यातलं सौंदर्य, प्रदीप धोंड यांच्या स्वरातला भैरव रागातले जेवढी सौंदर्य स्थळ आपल्याला पाहता येतील, अनुभवता येतील, एक वेगळा आनंद, रसिक आणि कलावंत याच्यातला हा सुसंवाद आज आपण ऐकणार आहोत. अनेक प्रश्न त्या अनुषंगाने आपल्या मनात येतात, कारण दर महिन्याला होणारा हा कार्यक्रम वेगवेगळी माहितीपूर्ण, वेगवेगळं काहीतरी नव्याने ओळख करून देणारा. आपल्याही मनात काही प्रश्न असतील त्यासाठी दूरध्वनी क्रमांक 24908050, 24988050 आणि मुंबईच्या बाहेरच्या प्रेक्षकांसाठी एसटीडी कोड 022. कार्यक्रमाला सुरुवात करूया. उस्तादजी, आपल्याकडे गुरुमुखी परंपरा, राग असा लिहून ठेवला जात नाही, गुरुमुखातून आलेला तो राग. बरोबर आहे. रागांग पद्धती म्हणजे भैरव ह्याच्यापासून आपण बैरागीपासून सुरुवात जर केली
तर नेमका जेव्हा शिकवला जातो, गुरु जेव्हा विद्यार्थ्याला शिकवतो म्हणजे नेमकं काय शिकवतो? असं एक म्हणजे सुरुवात हा भैरव, ह्याची बंदिश, ह्याचे शब्द, स्वर, आरोह अवरोह, नेमकं काय त्याच्यामध्ये आहे हे गुरु सांगतो. शास्त्रीय संगीतात शास्त्रीय तत्वांना अतिशय महत्त्व प्राप्त झालेलं आहे. कारण संगीत कलेचा पाया म्हणजे शास्त्रीय तत्व, हे याची माहिती होणं अनिवार्य म्हणजे आवश्यकच आहे. शैक्षणिक क्षेत्रात आपल्याला जे शिक्षण मिळतं व गुरुपरंपरेतून आपल्याला जे ज्ञान मिळतं, यामध्ये फरक खरं आहे. पाहायला गेलं तर तफावत आहे, फरक आहे. कारण जो प्राथमिक भाग असतो शिक्षणाचा, एक 4-5 वर्षाचा, हम्म. तिथे त्यांना ते शुद्धतेचे तत्व ग्रहण करणं कठीण होतं. समज तेवढी समज येत नाही. त्यांना हं. तेवढी नसते. उदाहरणार्थ आज जो आपण राग भैरव घेत आहोत, हं. भैरव सर्वांच्या परिचयाचा आहे, विद्यार्थ्यांच्या परिचयाचा आहे. पण जेव्हा ज्यांना ही कला वाहून घ्यायची आहे त्यांच्यासाठी हा खूप महत्त्वाचा आणि अवघड राग आहे. हम्म. आणि याच्या सिद्धांताची माहिती फक्त गुरु सांगू शकतो, ग्रंथातून त्याची माहिती मिळत नाही. आणि मला वाटतं 5 वर्षापर्यंत माध्यम ज्या शाळा आहेत, संगीत विद्यालय आहेत, ते सुद्धा याचं ज्ञान देत नाहीत. कारण ते विद्यार्थ्यांना ते थोडक्यात म्हणजे पचत नाही. चालता तर यायला हवं, मग उभं राहणं आणि मग त्याच्यावर राज्य करणं, त्या चालीवर, हा प्रकार जसा आहे. हा. गंमत मला इथे एक अशी वाटते की आता सगळं फास्ट युग आहे, अशा वेळेला सुद्धा संगीतामध्ये मात्र गुरुमुखी परंपरा याला सध्या तरी अजून तरी पर्याय नाही. हे वैशिष्ट्य आहे या संगीताचं. बरोबर बाकी आहे. सगळीकडे आपण इंटरनेटवरून खरी गोष्ट. आणखीन कुठूनही माहिती मिळवू शकतो, खरी पण गोष्ट आहे. संगीतामध्ये तशी नाही. आजचा विषय जो आहे हम्म. तो रागांग, हम्म. हा एक उत्कृष्ट दर्जेचा एक विषय आहे. आणि तो ज्यांना ही कला वाहून घेण्याचा ज्यांनी जे प्रयत्न करणार त्यांच्यासाठी हा उपयुक्त ठरणारा विषय आहे. आपण वर्णनात्मकमध्ये शिकतो की वादी, संवादी, आरोह अवरोह, आणि त्यानंतर एक भाग येतो, शब्दप्रयोग असतो, पकड. हम्म. हा जो पकड आहे तो एक तोंडावळा म्हणतो आपण त्याला, की त्या रागाची एक ओळख सांगतो. पण रागांग म्हणजे काय? रागांग सुद्धा असाच एक स्वर समुदाय आहे जो रागाची ओळख तर सांगतोच, पण तो कोणत्या थाटाचा आहे हे सांगतो. आणि त्यामुळे एकाच थाटात कितीही राग असोत, 20, 30, 40, 50, 60 कितीही राग असो, तो रागांग सर्व रागामध्ये त्याचा तोंडावळा दिसतो. म्हणजे त्या थाटाच्या, त्या वंशावलीचा तो प्रतीक असतो, तो रागांग. त्याची एक आपली स्वतंत्र ओळख आहे असं म्हणाल. आणि तरी पुन्हा प्रत्येक वेळेला प्रत्येक कलावंताकडून हा भैरव वेगळा दिसतो, हेही पुन्हा आणि विशेष. त्या रागांगाची वैशिष्ट्य आहेत काही, ती मला वाटतं खूप महत्त्वाची वैशिष्ट्य आहेत. ती सर्वांनी, मला वाटतं ज्यांना करिअर करायचं आहे त्यांनी ते लक्षात ठेवावं. तो असा भाग आहे की त्या रागांगामध्ये संवाद, ज्याला आपण रक्ती गुणधर्म म्हणतो, रंजकता निर्माण करणारा, संवाद निर्माण करणारे स्वर समुदाय असतात. तदनंतर जिथे वादी संवादी आपण असा उल्लेख करतो, तर त्या स्वर समुदायामध्ये, रागांगामध्ये अतिशय महत्त्वाचा एक जीव प्राणस्वर असतो. म्हणजे तो मनाला केंद्रित करत असतो की काहीही करून तो त्या स्वरावरच जातो, त्याला जीव प्राणस्वर म्हणतात. तिसरा असा की गाताना एक गायनशैलीचा मूळ रसभाव जो आहे तो एक शांत प्रधान आहे. तर त्याला कुठेही विश्रांती घ्यावंसं वाटत असतं, तिथे तो शांत रसप्रधान एक स्वर तिथे असतो. आणि तदनंतर श्रुती आहेत, कणस्वर आहेत, अंश स्वर यांनी तो सुशोभित झालेला असतो, तो रागांग. म्हणजे रागांग अतिशय महत्त्वाचा आहे. रागांग शैलीमुळेच प्रस्तार विस्तार सहज व सुंदर होतात.
म्हणजे इथे पाठ केलेलं संगीत चालत नाही, थोडक्यात हे म्हणणं उपज ज्याला आपण म्हणतो, प्रत्येक स्वराशी प्रत्येक स्वरसमूहाशी असलेली वेगळी वेगळी ओळख आहे. गाणं खूपदा असं होतं की ऐकण्यापेक्षा बोलण्यापेक्षा ऐकणं, म्हणजे शास्त्रापेक्षा सुद्धा ऐकण्यातली मजा वेगळी असते. सुरुवात आपण कशाने करतो? पंडितजींच्या सुरुवातीच्या आधी एक रेफरन्स मी देऊ इच्छितो. प्राचीन वेदकालीन जो संगीत प्रकार आहे त्याचा प्रभाव आजही आपल्या शास्त्रीय संगीतात दिसतो. आणि आजचा जो राग निवडला आहे पंडितजींनी, तो थोडासा सामवेदकालीन संगीताशी निगडीत आहे. जर मला वाटतं पंडितजींनी त्याचा आधार घेऊन राग बैरागी सादर केला तर उत्तम होईल. पाहूया. थोडंसं बैरागीबद्दल बोलायचं तर भैरव थाटातलाच राग आहे हा, अर्थात भैरवशी संबंधित आहे. त्याच्यामध्ये ऋषभ, निषाद, कोमल स्वर आहेत, वादी, संवादी, मध्यम आणि षड्जवादीमध्ये महत्त्वाचा स्वर आताच आपण सांगितलं चांगल्या प्रकारे. तर आपण सुरात थोडंसं म्हणूनच बघू. एकच विचारायचं, रोज सकाळी भैरव वेगळा दिसतो का? हां, भैरव वेगळा आहेच आणि प्रत्येक रागच तसा वेगळा आहे. आपण जसं अध्ययन आपलं वाढत जाईल, जसा अभ्यास वाढत जाईल, तसं ते सादर करण्याचं किंवा त्याच्याबद्दलचे विचार पण वाढत जातात, बदलत जातात आणि त्याचं स्वरूप पण वेगवेगळं दिसायला लागतं. वेगवेगळ्या कलाकारांकडून त्याच्या चिंतनातून तो वेगवेगळा दिसायला लागतो. आपल्यासाठी ज्याप्रमाणे प्रत्येक दिवस हा नवीन असतो, खरंय. राग सादरीकरणात सुद्धा काल गेलेला भैरव वेगळा, आजचा भैरव उद्याचा पण वेगळाच असेल, म्हणून मजा आहे. एक बंदिश म्हणू आपण, जपतालमधली आहे. सुनो मोरी मोरे आरज सुनो मोरी बेजगे बसैया आरज सुनो मोरी आरज सुनो मोरी सुनो मोरे आरज सुनो आरज आरज सुनो मोरे आरज सुनो मोरी ब्रिज के बसैया आरज सुनो मोरी आरज नाम तिहारो नाम तिहारो भगत सव सुमिरत कृपा करो रे परत कैया आरज सुनो सुनो मोरी
एखाद्या अरण्यात एखादा ऋषी बसलाय छान ध्यान लावून आणि असं एक वातावरण 2 मिनिटात तयार होतं. मला वाटतं हे ऐकल्यानंतर किती शांत गंभीर बात असं. है. हो, हो, हो. आनंद पेटकर यांचा यवतमाळ इथून फोन आहे. बोला. नमस्कार. हॅलो. नमस्कार. नमस्कार. हॅलो. हा बोला. सलग प्रश्न बोला. मला तबल्याच्या त्रिताल बद्दल माहिती पाहिजे होती. बर. आज आपण राग भैरवाविषयी सगळं काही जाणून घेतो आहोत. तबल्याविषयीची अशीच माहिती आपण पुढल्या कार्यक्रमात ऐकूया किंवा त्यानंतरच्या कार्यक्रमामध्ये. आज आपण भैरवामधला ताल कसा चालतो हे फार फार तर आपल्याला खूप छान समजून घेता येईल. आपल्या प्रश्नाला निश्चित उत्तर मिळणार आहे, पण तत्पूर्वी आपण घेतोय अगदी छोटीशी विश्रांती. ब्रेकनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत. सिने अवॉर्ड्स पाहायला विसरू नका, कारण 100 वर्षाची परंपरा आपल्याला चित्रपटाची आहे. असंख्य गाणी सतत तनामनात गुणगुणत आपण असतो, त्यामुळे हा कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे. 30 जूनला हा कार्यक्रम पाहायला विसरू नका. संध्याकाळी 4 वाजता या कार्यक्रमाचं प्रसारण असेल. आपण संगीत साधनामध्ये राग भैरव याविषयीची माहिती जाणून घेतो आहोत. आज आपल्याला माहिती सांगतात उस्ताद अझीम खान साहेब. आजचे कलावंत गायक आहेत श्री प्रदीप धोंड आणि तबलावर साथ करतायत मुक्ता रास्ते. त्यांनी यवतमाळ इथून खास फोन केलेला होता आणि त्यांना असं विचारायचं त्रितालाविषयी. मला असं म्हणायचंय, मग भैरवातला त्रिताल काही वेगळा धीरगंभीर असा काही असतो का? सांगणार आहात तुम्ही? 16तल्या 8 मात्रा तुम्ही नाही, असं ताल हा एखादी बंदिश आपण म्हणतो एखाद्या रागाच्या माध्यमातून, तर त्याच्यासाठी जे आपण लय वापरतो, लय म्हणजे स्पीड तालाची गती, तर ती कमी जास्त असू शकते. एखादा आपण छोटा ख्याल म्हटला तर त्याची गतीचा परिणाम आहे तो वेगळा असतो. आणि विलंबित असेल तर तो धीरगंभीर म्हणा किंवा वगैरे असं असा त्याचा परिणाम असू शकतो. तीन बद्दल बरोबरीने आज मुक्ता तबल्याला आहे. नेहमी पुरुष तबल जी असतो, आज एक स्त्री बसलेली आहे. वेगळा फरक वाजवताना ऐकताना असाही काही असतो का? असू शकतो, पण आजकाल ते ट्युनिंग असावं लागतं तबलजीशी. ट्युनिंग असायला लागतं. बरोबर आहे. पण मला एक बोला ट्युनिंग असायला लागतं, कारण साहजिक आहे. म्हणून आपण एक ठराविकच तबलिस्ट आपण घेऊन बसतो की आपलं ट्युनिंग जसं इतर सगळं ट्युनिंग आहे, बोलणाऱ्यांचं, गाणाऱ्यांचं, तानपुरेवाल्यांचं, हार्मोनियमवाल्यांचं, असं तबलीचं पण ट्युनिंग असलं तर अधिक चांगलं. सगळे मिळून साथ गाय साथ बजाय. माधवी जोशी यांचा फोन आहे. बोला. नमस्कार. हॅलो. नमस्कार. 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 नेहमी मी चौथ्या शुक्रवारची वाट बघत असते. आज पण छान आवाज त्यांचा लागलाय. तर मला असं विचारायचं आहे की भैरव रागातली काही नाट्य गीत किंवा पूर्वीच्या गायकांच्या काही चीजा एखाद्या असतील तर सांगा. आणि दुसरी एक प्रेमळ सूचना अशी आपल्याला आहे की पूर्वी जसं एखादा शनिवार किंवा शुक्रवार प्रश्नांची उत्तरं किंवा पत्राची पोच देण्याकरता तुम्ही ठेवत होतात, तसं आता सुरुवात करा. कारण आम्हाला सह्याद्रीला खूप चांगल्या सूचना वगैरे द्यायचेत आणि चांगले कार्यक्रमाची अपेक्षा करायची. त्याच्यामुळे तो एक विचार व्हावा असं माझी विनंती आहे. धन्यवाद. ओके. आपला प्रश्न आमच्या निर्मात्यांपर्यंत थेट आम्ही पोहोचवूच. किंवा ddk.hellosakhi@gmail.com नावाच्या साईटवरूनही आपल्या ज्या काही सूचना, आपल्या जे काही मनातले विचार असतात, मतं असतात, ते आपण पाठवू शकता. पण हे खरं आहे, प्रत्यक्ष सुसंवादाची मजा वेगळीच असते. त्यांनी जे सांगितलेलं होतं त्याप्रमाणे म्हणजे तो प्रश्न वेगळा आहे. तो मला तर असं वाटतं की त्यांनी 3 ताल बद्दल विचारलं, ते झपताल बद्दल पण विचारू शकत असते. पण मला एक दिसतोय की जेव्हा साथ संगत होत असते, गायक कलाकार बरोबर असो या वाद्य कलाकारांशी असो, मला तर नेहमी असं वाटतं की पंडितजींचा तो बैरागी राग चाललेला आहे, तो तबला बैरागीच वाजतोय. आता जर त्रितालचा तालाचं एखादं गाणं घालते, मला वाटतं तबला सुद्धा तोच राग गात असेल. एवढी तादात्म्यता, एकरूपता मला दिसे. तुमचं काय मत असेल मला माहिती आहे. खरंय. आपण पुढल्या रागाकडे जाऊया. ह्याचं नाव तुम्ही रामकली असं, म्हणजे हा थोडासा स्त्री विषयक असं काही का? जरा सौम्य, म्हणजे एक धीर गंभीर झाला, आता दुसरा थोडा सौम्य असं काही? भैरवच्या अनुषंगाने बघितलं, म्हणजे भैरवच्या कम्पॅरेटिव्हली जर बघितलं तर रामकली थोडा चंचल राग आहे. तो असा धीर गंभीर नाही.
भैरव हा एक धीर गंभीर शांत रसप्रधान आणि वगैरे असा राग आहे. तर आणि त्याच्यामध्ये भैरव अंग येतं हे महत्त्वाचं आहे. कारण आजच्या रागांगाच्या ह्याने बघितलं तर भैरव अंग महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये. तर स्वरसाधर्म्य आहे, एक तर स्वरसाम्य आहे, रेध कोमल असणारा आरोह आहे त्याचा सारे गमपदनिसामध्ये रेध कोमल आणि एक मप धनी दप अशा प्रकारची एक वेगळी स्वरसंगती त्याच्यामध्ये रागवाचक म्हणून वापरली जाते आणि तो त्या कुळातला येतो राग शेवटी. मग त्याचं थोडासा नाचरा असं म्हणायला हवं. डॉक्टर प्राजक्ता मुळे यांचा फोन आहे. बोला. नमस्कार. मला एक विचारायचं होतं. एक्सक्यूज मी. भैरव थाटामध्ये कलिंगडा रामकली हा तर येतातच सुंदर राग, प्रश्नच नाही. पण शिव पार्वतीचं ज्याच्यात मिलन आहे तो भैरव प्लस भैरवी असलेला बसंत बुखारी, बरोबर आहे की मुखारी, हा राग सुद्धा त्यातली झलक तुम्ही दाखवली तर उत्तम. आणि प्रातःसमयीचा राग असल्यामुळे म्युझिक थेरपीमध्ये सुद्धा आपला फ्रेश उठल्यानंतर जे आपल्याला आळस वगैरे येतो त्याच्यावर सुद्धा हा रामबाण तुम्ही जर भैरव ऐकला तर अत्यंत उपयुक्त आहे असं मी स्वतः पण अनुभवतेच आहे. म्हणजे आणि आय ऍडवाइज. तर मला असं विचारायचं आहे, बसंत बुखारीचं दाखवा प्लीज. थँक्यू व्हेरी मच. त्यांची एक फरमाईश आहे पण तत्पूर्वी तितकाच असा जसे सकाळच्या वेळेला म्युझिक थेरपीचा जो त्यांनी उल्लेख केला, आपले सगळे वेद ऋचा म्हणजे जे काही स्तोत्र मंत्र त्याला एक झलक त्यांना दाखवता येईल. मगाशी तुम्ही गुणगुणत होता. साधारणपणे बैरागीच्या स्वरामध्ये बरोबर आपण जसं मगाशी म्हटलं सा रे मा रे सा नी रे सा नि सा रे सा नि रे सा सा रे रे सा रे नी रे सा रे सा अशा प्रकारे मंत्रोच्चारणाचं साठी हे स्वर वापरले जातात. शब्द आता मला मंत्र मगाशी तुम्ही एक गुणगुणत होतात काहीतरी गायत्री मंत्र का काही गायत्री मंत्र सकाळच्या वेळेला का स्तोत्र ऐकावे का प्रसन्न वाटतं तर मला वाटतं त्याच्याशी असलेलं हे साधारण असं. आता ओम भूर्भुवस्वः ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. गायत्री मंत्राची असं म्हणजे मी असं सूर्याची तो असाच आहे असं नाहीये, पण साधारणपणे असे स्वर वापरल्यामुळे त्याचं एक मंत्रोच्चारणाचं आणि मांगल्य बरोबर त्याची व्हायब्रेशन्स एक वेगळी येतात. त्यांनी विचारलं होतं वसंत बुखारी तत्पूर्वी माधवी जोशींचं म्हणणं असं होतं की त्यातली एखादं काही गीत लाईट काहीतरी, कारण शेवटी आम्हाला शास्त्रीय संगीत काही वेळेला समजायला खूप बौद्धिक किंवा खूप जड असं जर वाटत असेल तर गाण्याशी पटकन नाळ जोडली जाते आणि ते लक्षात जास्त राहतं. रामकलीचं म्हणत होत्या ना, रामकलीचं मी एक भजन म्हणतो. चालेल थोडस. रामकलीचं असं नाहीये, रामकलीवर आधारित म्हणजे भैरवच त्याच्यामध्ये आहे, भैरवचेच स्वर आहेत अर्थात. राम नाम रस पीजे राम नाम रस पीजे हे राम नाम रस पीजे मनवा राम नाम रस पीजे मनवा राम नाम रस पीजे मनवा राम नाम रस पीजे. तज कुसंग सत्संग बैठनित तज कुसंग सत्संग बैठनित हरि चर्चा सुन लीजे हरि चर्चा सुन लीजे मनवा राम नाम रस पीजे मनवा राम नाम रस पीजे. मीरा के प्रभु गिरिधर नागर, मीरा के प्रभु गिरिधर नागर.
वा वा वा. त्यांची आणखीन एक हे होती बसंत बुखारी मधलं. वसंत मुखारी हा राग आहे. भैरव आणि भैरवीचं मिश्रण आहे ते. बर. हां. तत्पूर्वी एक फोन घेऊया आपण. किशोर नगरकर यांचा फोन आहे. बोला. नमस्कार. 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 माझा पंडितजींना 2 प्रश्न आहेत माझे. पहिला प्रश्न असा की राग भैरव आणि राग कालिंगडा त्याच्यामध्ये प्रिसाइजली काय फरक येतो आणि तो कसा फरक येतो तो शक्य असल्यास त्यांनी कृपया गाऊन दाखवावा. काय हां. नंतर भैरव हा एक गंभीर राग आहे, आपण मगाशी म्हटलं तसं. आणि कलिंगडा हा चंचल प्रकृतीचा राग आहे. स्वरसाम्य आहे दोन्ही रागांमध्ये. जसं भैरवमध्ये सारेगमपधनिसा आणि दोन्ही रागांचे वादी समाधी वेगवेगळे आहेत. एकतर म्हणजे जिथे आपण ठराव करतो स्वरांवर, त्या ठरावामुळे सुद्धा रागाचं स्वरूप आपल्याला बदललेलं दिसतं. मुख्य महत्त्वाची गोष्ट अशी आहे की कलिंगडा हा एक लोकधून ह्याच्यावर आधारलेला राग आहे आणि त्याच्यातूनच भैरवाची निर्मिती आहे. भैरवा राग नंतर आला असं म्हणायला हरकत नाही. रागाचं नाम एखादं गुणगुणून त्यांना किंवा एखादं गाणं त्यातलं दाखवतो ना. भैरवचं कलिंगडा. भैरव आपण ऐकलं. कलिंगडाची एखादी धून. कलिंगडाचं मी स्वरूप सांगतो पहिल्यांदा. सा भैरवच्या सुरामध्ये सा रे ग म प जनी सा नि ज प म ग रे सा रे नि सा रे ग रे सा सा रे ग म ग रे सा रे नि सा रे ग. वा. अशा प्रकारे. आणि हेच भैरवाच्या सुरामध्ये जर वापरायचे असतील सा ग म दा द प ग म रे रे सा रे द द सा रे रे ग ग म म प ग म दा दा. अशा प्रकारे बहुत अच्छी बात. त्या 2 रागामध्ये फरक आहे. स्वर समूहांचा कोणाचा जीव लहान तर कोणाचा मोठा. काय वेगवेगळे चमत्कार आहेत आपल्या शास्त्रीय संगीतामधल्या अनेक दिग्गजांनी करून ठेवलेले. खरोखर म्हणून मजा येते. आणि त्याच्यावरची खरं तर चित्रपट गीतं सुद्धा बरीच आहेत कलिंगडामध्ये. वेळेअभावी आपल्याला सगळ्याच गोष्टी इथे दाखवता येणार नाही. आपण घेतोय अगदी छोटीशी विश्रांती. ब्रेकनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत. गेल्या 100 वर्षातले अनेक चित्रपट जर आपण पाहिले किंवा साधारण जर आपल्या आवडीचे आठवले तर आपल्याला जाणवतात उत्तम कथा, उत्तम गीतं आणि म्हणूनच असलेली अशी वैभवशाली परंपरा. सिने अवॉर्ड्स पाहायला विसरू नका. 30 जूनला संध्याकाळी 4 वाजता. पुन्हा आपल्या कार्यक्रमाकडे वळताना आज राग भैरव याविषयी बरंच काही जाणून घेतोय. खरं तर आवाका खूप मोठा आहे, पण त्यातली छोटी छोटी अशी सौंदर्य स्थळं कोणती आहेत, कुठे नाचवतात, कुठे हसवतात, कुठे गंभीर करतात, अनेक गोष्टी आपण ऐकतो आहोत. आज आपल्याला माहिती सांगतायत उस्ताद आझम खान साहेब. आजचे गायक आहेत श्री प्रदीप धोंड आणि तबल्यावर साथ करतायत मुक्ता रास्ते. जसं एक फोन आहे आपण घेतोय. प्रसाद जोशी यांचा फोन आहे. बोला. नमस्कार. हॅलो. 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 हा बोला. हा नमस्कार मॅडम. मला प्रश्न असा विचारायचा की अहिर भैरव रागाबद्दल थोडं सांगावं. कारण हा धीर गंभीर राग आहे. आणखी दुसरा असा की इन्स्ट्रुमेंट मध्ये सारंगीपेक्षा सरोदवर तो जवळ जास्त प्रभावकारी ऐकताना वाटेल का याच्याबद्दल थोडं सांगावं. आणि दुसरा असा रास्तेबाईंचा जोगवा अजूनही कानामध्ये आहे मागच्या वर्षी वाजवलेला, तर थोडं याच्याबद्दल जरा सांगावं अहिर भैरव बद्दल. क्या बात आहे. लोक कशी स्मरणात ठेवतात. फिक्स बँक असल्यासारखं, डिपॉझिट असल्यासारखं. अहिर भैरव. मला असं वाटतं गंभीर राग म्हणजे रागा ह्या भैरवाच्या कुळामध्ये एवढं सगळी गंभीरता का. एकीकडे आपण कलिंगडाचा विचार करतो आहोत, एकीकडे अनेक छोट्या छोट्या अशा गमती जमती ऐकतो आहोत. आणि अशा वेळेला का असं का ठराविक वाद्यांमध्ये हा राग आणखीन भारदस्त रूप, आणखीन धीर गंभीर, अधिक असं काहीतरी काळजाला भेदणारं असं निर्माण करतो. वास्तविक राग जर आपण पाहायला गेलो तर आपले 10 प्रमुख राग आहेत. प्रमुख 10 थाट आहेत, 10 राग आहेत. पण निसर्गाचा नियम असा आहे की नाविन्य तिथे पाहिजे. मग ती संगीत कला असो किंवा कोणतीही कला असो, नाविन्य पाहिजे. आणि आज आपण पाहतो की भैरव रागात मला वाटतं जवळपास 70 पेक्षा जास्त राग आहेत. याचा अर्थ काय
की नाविन्य फक्त भैरवपर्यंत आपण मर्यादित आपण राहिलो नाही. भैरवच्या पुढे गेलो, कालिंगडा आला, रामकली आला, अहिर भैरव. नाविन्य पाहिजे, पण इतके राग निर्माण झाले यांना काही कारण तर असेल ना, काही पुरावा असेल, काही तत्व असतील. इतके राग निर्माण का झाले, त्यांचा आधार काय असेल. सुंदरता आधार आहे का, रसभाव आहे का, धीर गंभीरता आहे. काही ना काहीतरी काय होत गेल्यामुळे एवढे रागांची निर्मिती झाली. महत्त्वाचा भाग आहे. पण यानंतर मी आठवण देणार आहे की भैरव रागाची मी विशेष माहिती सांगणार आहे, ती आपण थोड्या वेळानंतर मी सांगेन. पण यावेळी हे विविध रागांची निर्मिती का झाली, याला कारणं काय, हे आपण जाणून घेणं यावेळी आपलं महत्त्वाचा भाग ठरेल. भैरव राग याला आश्रय राग म्हणतात. पण आश्रय राग कालिंगडा मला वाटतं जास्त उपयुक्त ठरतो आश्रय राग म्हणण्यासाठी. पण भैरव हा नाव धारक असल्यामुळे, भैरव थाटाचं नाव धारक आहे, तर त्याला आश्रय राग म्हणतो. पण जेव्हा आश्रय राग असतो त्याला काहीही नियमावली नसते. पण हा भैरव राग मात्र इथे अपवाद ठरतो की भैरव राग साधा सुधा राग नाही, त्याला खूप नियम आहेत त्यामागे, ते जाणून घ्यायला पाहिजे. तो भाग वेगळा आहे. पण जेव्हा आश्रय रागात विविध नियमांमध्ये तो आश्रय राग बांधला जातो, विविध रागांची निर्मिती होते. कारण स्वरांची फेरफार होते. भैरव रागामध्ये समजा आपण शुद्ध निषादाने आपली जागा सोडून तो नीवर गेला आणि दैवताने आपली कोमल दैवताची जागा सोडून जर तो शुद्धतेकडे गेला, शुद्ध दैव, तो अहिर भैरव राग निर्माण होतो. अशा प्रकारे शिवमत भैरव, अहिर भैरव, जोगिया, विविध चलनयुक्त विविध रागांची निर्मिती झाली. 70 राग आहेत. किती नवनिर्मिती पाहिजे, हे शास्त्र, हे ज्ञान आपण जाणून घेतलं पाहिजे. पण म्हणजे अहिर भैरव मध्ये भैरव जास्त छान वाटतो असं नाही, इतर रागांपेक्षा असं काही. जिथे भैरव नावाचा उल्लेख होतो तिथे भैरवचा गुणधर्म दिसला पाहिजे. रामकली भैरव थाटाचाच राग आहे, पण मूळ त्याचा स्वभाव आहे तो अहिर भैरवात खुलतो असं. भैरवाचं एक मी तत्व नंतर सांगेन. तो एक तत्व वेगळंच आहे, म्हणून तो एक रिझर्व ठेवलेला आहे. मी तो नंतर या पुढच्या याच्यामध्ये मी सांगेन. आपण मात्र अहिर भैरवकडे जाऊया. अहिर भैरव हा पण मिश्र मेलोत्पन्न राग आहे. मेल म्हणजे थाट, 2 थाटांचं मिश्रण ज्या रागामध्ये जातं अशा प्रकारचा तो राग आहे. तत्पूर्वी थोडंसं त्यांनी मगाशी सांगितलं होतं की एक प्रश्न विचारला होता बघा की सारंगी आणि इन्स्ट्रुमेंट्समध्ये त्यांना उत्सुकता होती जाणण्याची. तर फार सुंदर प्रश्न आहे. सारंगी आणि सरोद ह्याच्यामध्ये काही कोणतं वाद्य चांगलं प्रभावी वाटतं वगैरे. तर सारंगी प्रभावी वाटते असं म्हणायला हरकत नाही. अर्थात सगळी वाद्य आपापल्या ठिकाणी प्रभावीच आहेत, तंतुवाद्यच आहेत. ते ह्याच्या स्त्रियांच्या आवाजाशी थोडंसं साधर्म्य असतं सारंगीचं. तर त्या दृष्टीने अहिर भैरवचं थोडंसं त्यांना माहिती पाहिजे होती. त्या दृष्टीने हा सांगितलं असं मिश्र मेलोत्पन्न राग आहे. त्याच्यामध्ये काफी किंवा खमा या रागाची थोडीशी अंग दिसतात. म्हणजे 2 मिश्र असल्यामुळे त्याचं मिश्रणच आहे जवळजवळ ते. आणि भैरवाचं अंग नेहमी त्याच्यामध्ये आपल्याला मी म्हणून दाखवतो थोडंसं तुम्हाला एक बंदिश. भैरवाचं अंग पण त्याच्यात दिसेल. त्याच्याबरोबर एखादं लाईट आहे काही म्हणजे जे पटकन हे गाणं आणि हा राग असं आम्ही लक्षात ठेवू. हां, एक बंदिश. हलबेला सजन आजो रे, हलबेला सजन आजो, हलबेला सजन आजो रे, मोरा मन अति सुख पायो रे, हलबेला सजन आजो रे, हलबेला सजन गम पदनी ध थोडंसं खमायचं. पदनी सा नि ध पद पदम रे सा सजन आयो रे, हलबेला
आर मंगल गावो मंगल गावो मंगल गावो चौक पुरावो मंगल गावो चौक पुरावो मन रंग पिया हम पायो रे हलबेला आयो रे हलबेला सजन आयो सजन आयो सजन आयो रे वाह 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 पंडितजी. वेगवेगळे वाह, प्रकार मस्त. भैरवचे. यानंतर जो मूळ राग भैरव याच्याकडे म्हणजे मूळ जे आहे तिथून मग कशा वेगवेगळ्या शाखा आणि वेगवेगळे नवरस आणि वेगवेगळ्या गंमत अशी वाटते की एकाच रागामध्ये जे बंदिशी वेगवेगळ्या असतील म्हणजे त्या बंदिशींचा आशय विषय अर्थ जर वेगळा असेल तर तो राग तसा तसा वेगळा दिसतो का? म्हणजे बंदिशींचं महत्व पण किती आहे ह्याच्यामध्ये? का जर राग गंभीर आहे तर बंदिशही तशीच गंभीर हवी, तसाच विषय हवा बंदिशीचा, असं होतं. म्हणजे बंदिशींकडे चित्रपट संगीत म्हणा किंवा लाईट संगीतामध्ये जसं शब्द आणि स्वरांकडे जास्त लक्ष दिलं जातं, शब्द आणि अर्थ, तसं शास्त्रीय संगीतामधले शब्द बंदिशींचे. बंदिश चा विचार केला ना तर बंदिश शास्त्रीय संगीत हे स्वरप्रधान संगीत आहे, तो शब्दप्रधान नाहीच आहे मुळामध्ये. कारण शब्द आणखीन त्याच्यामध्ये जर बंदिशीच्या माध्यमातून येत असतील आणि त्या अनुषंगाने जर त्याचा विस्तार होत असेल तर ते खूपच छान आहे. पण हे लाईट म्युझिक आपण ज्याला म्हणतो सुगम किंवा हे शास्त्रीय संगीत सोडून उरलेलं तर त्याला ते शब्दप्रधानच आहे. त्याच्यामध्ये राग थोडेसे कमी जास्त प्रमाणामध्ये रंजकतेच्या दृष्टीने एखादं वेगळं स्वर पंक्ती किंवा असं काही तिकडे तिकडे पसरता येतं, खेळता येतं खरं. आणि पण ह्याच्यामध्ये शास्त्रीय संगीतामध्ये तुम्हाला बंदिशीचं महत्व पण आहे. कारण बंदिश उत्तम असली तर स्वर विस्ताराला पण त्याची खूप मदत होते, बंदिशीच्या रागाच्या विस्ताराला मदत होते. आणि ते असलंच पाहिजे कारण ती रागाची सगळी मुख्य अंग त्या बंदिशीच्या माध्यमातून समोर येतात का, ह्या गोष्टीला खूप महत्व आहे. भैरवचं असं वैशिष्ट्य काय मग? आजचा आपला जो विषय आहे रागांग राग आणि भैरवच्या श्रेणीतला, तर भैरव रागाची माहिती होणं हे आवश्यक आहे. जर याची माहिती शिवाय आपण हा जर कार्यक्रम पुढे नेला तर तेवढी योग्य ठरणार नाही. आणि भैरव रागाची मला खास करून माहिती द्यायचीच होती, म्हणून आपण इतका वेळ कार्यक्रमामध्ये थोडा वेळ घेतला. पण कार्यक्रम आपला अगदी काय म्हणतो ज्ञानप्रद आहे, तो असाच होत राहील. भैरवबद्दल बोलायचं राहतं. प्राचीन ग्रंथ आधार घेतलाच पाहिजे आणि प्राचीन ग्रंथ आधारानुसार भैरव रागामध्ये कोमल ऋषभ आणि कोमल धैवत नाहीत. आणि आपण कोमल ऋषभ कोमल धैवत शिवाय भैरव रागाची संकल्पना करू शकत नाही. हा प्राचीन ग्रंथ आधार. पण तदनंतर आधुनिक ग्रंथकालात किंवा गुरुजनांच्या कालात आजही भैरव रागाचं मी सांगतो, भैरव रागात कोमल ऋषभ कोमल धैवत आजही नाहीत. मग आहे काय? भैरव रागात अति कोमल ऋषभ आहे आणि अति कोमल धैवत आहे. कोमल ऋषभ कोमल धैवत नाहीत आणि हे अति कोमल ऋषभ अति कोमल धैवत हे सदैव आंदोलित आहेत. जेव्हा भैरवचा उल्लेख येतो एखाद्या रागाशी तर तो तिथे जर तो भैरवचा ऋषभ दाखवायचा असेल तर तो आंदोलितच दाखवावा लागतो. बाकी कालिंगडा इतर राग आले यामध्ये तुम्ही सरळ सरळ कोमल ऋषभ शुद्ध प्रमाणाचं कोमल शुद्ध प्रमाणाचं तुम्ही दाखवू शकता. पण जेव्हा भैरव आला, भैरवमध्ये आपण जो विचार करतो आज जे कोमल रे कोमल धैवत मानतो ते नाहीत. अति कोमल ऋषभ अति कोमल धैवत आहे आणि याचं शिक्षण ग्रंथ देणार नाही, गुरुमुखी परंपराच विद्यालयातून मिळणार नाही. फक्त गुरुजन ते आंदोलित स्वरांचं प्रमाण कसं ठेवतात हे पारंपरिक गुरुजन सांगतील. आणि आंदोलनात सुद्धा वैशिष्ट्य असं आहे की तो आंदोलनाचा भाग जो आहे
तो पूर्व दिशेचा आंदोलन आहे. जर उत्तर दिशेचा आंदोलन घेण्याचा प्रयत्न केला तर तो भैरव होणार नाही, शुद्धतेचा भैरव. ही झाली खरी ओळख राग भैरवाची, जी आवश्यक आहे. ज्यांना या विषयाला घेऊन आपलं आयुष्य बनवायचं, त्यांच्यासाठी ही माहिती. मग हा जो 99% किंवा 100% अति कोमल ऋषभ आणि दैवत आहे तो ऐकायचा आहे. मी त्याला आपण तेवढे गुण देऊया, पण तत्पूर्वी रेखा वाघ यांचा फोन आहे. बोला. नमस्कार. भैरवची रचना की. हॅलो. हॅलो. हा बोला. मला रेखा वाघ, मी रेखा वाघ बोलते. हा बोला. गोरेगाव. बोला. मला त्यांच्याशी हा. हॅलो. हा बोला. मला जरा विनंती अशी करायची, भैरव रागातला जागो मोहन प्यारे म्हणतील का? जागो मोहन प्यारे म्हणतील का ते? बर. आपण त्यांना विनंती करूया हे म्हणण्यासाठी, पण तत्पूर्वी आपण घेतोय अगदी छोटीशी विश्रांती. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत. 100 वर्षांची परंपरा असलेलं चित्रपटाचं हे क्षेत्र, यातल्या कथा, यातले कलावंत, यातलं संगीत हे प्रत्येकाच्या हृदयाशी जवळ असणारं, हृदयावर राज्य करणारं हा सिने अवॉर्ड सोहळा पाहायला विसरू नका. 30 जूनला संध्याकाळी 4 वाजता. पुन्हा आपल्या कार्यक्रमाकडे वळताना राग भैरवाविषयी आपण जाणून घेतो आहोत. राग भैरव, सकाळचा राग आणि जागो मोहन प्यारे. पण तत्पूर्वी अति कोमल ऋषभ आणि अति कोमल, तर हे 99% त्याला असलेले मार्क. थोडं तानपुराच्या संगतीत ते खूप चांगलं कळून येतं. ऍडजस्टमेंट आहे आपली. तर ऋषभ कोमल आणि आता पंडितजींनी सांगितलं तसं दैवत आणि ऋषभ कोमल, आणि त्यांची जागा वेगळ्या असतात. म्हणजे मला असं हवंय की साधा जर आपल्याला रेध दाखवायचा असेल तर तो आपण ह्या कलिंगडा किंवा ह्याच्यामध्ये कसा दाखवू, आणि भैरवातला कसा, म्हणजे किती का त्याला एवढी मंधळणी त्याची, एवढं गुहेत आपण बंदिशीच्या माध्यमातूनच बघू ना. बंदिशीच्या गुरुनाथ हे बंदिशीच्या माध्यमाने घ्यायला हरकत नाही. गुरुनाथ हा सबनक आहे. वा. गमादा बहुत अच्छे. गमरे षड्जाचा कण, पुढे गंधाराचा कण ऋषभाला, पण दैवत गाताना थोडासा निषादचा कण, थोडासा पंचमचा कण अशा प्रकारे तो, आणि आंदोलित त्याच्यामुळे तो आंदोलित पण होतो आणि कोमल पण होतो, अति कोमल होतो तो. आणि आपण मगाशी रामकलीमध्ये बघितला किंवा तुम्ही म्हणाल कलिंगडामध्ये, तर सरळ ऋषभ लागतो, सरळ ऋषभाच्या जागी ऋषभ लागतो. आणि त्याच्यामुळे त्याचा प्रभाव पण वेगळा, नैसर्गिकपणे वेगळा निर्माण होतो. हा जो सगळा पसारा घेऊन येतो ना ऋषभ आंदोलन, त्याचा एक वेगळा प्रभाव वेगळा असतो. गुरुनाथा सवन के, गुरुनाथा सवन के, गुरुनाथा सवन के, गुरुनाथा सवन के, नित सुमरे मन जीवित चिन्हवा गुर, गुरुनाथा सवन के, गुरुनाथ नाम कमल मुख संवद, जाति कृपा सब पूरत काव, गुरुनाथा सवन के, गुरुनाथा गुरुनाथा सवन के, सवन के, सवन के. बहुत अच्छे. जागो मोहन प्यारे साहब. जागते रहो चित्रपटातलं गीत. सकाळ झालेली आहे, राज कपूर दारोदार वणवण भटकतोय आणि त्याला पाणी घालणारी लताच्या स्वरातली नर्गिस
क्या बात आहे. मनात म्हणजे कायमचा स्मरणात राहिलेला तो जागो मोहन प्यारे. पण हा आपल्या शास्त्रीय संगीतातला जागो मोहन प्यारे आहे. चित्रपटाला नाही. बर. ह्या बंदिशीवर आधारितच त्याची रचना आहे असं म्हटलं जातं. जागो मोहन प्यारे तुम, जागो मोहन प्यारे तुम, सावरी सूरत मोरे मन भावे, सावरी सूरत मोरे मन भावे, सुंदर श्याम हमारे तुम जागो मोहन प्यारे. प्रात समय उठ भानुदय भये, प्रात समय उठ भानु, ग्वाल बाल सब भूपत ठारे, दर्शन के सब भूप प्यासे, उठियो नंद किशोर रे तुम जागो मोहन प्यारे, तुम जागो मोहन प्यारे, मोहन प्यारे, मोहन प्यारे. असं म्हणत म्हणत सूर्याचा उदय होतो आणि सकाळ सुरू होते आणि मग यानंतर लागते ती पिया मिलन की आस. कारुण्य, भैरवातलं कारुण्य म्हणजे मूर्तिमंत जोगिया. कारण आपल्याकडे वेळ कमी आहे, त्यातलं छान काय आपल्याला दाखवता येईल. जोगियातली बंदिश आणि जोगियाविषयी उस्तादजी थोडंसं म्हणजे काय याचं म्हणजे एखाद्यामध्ये असं कारुण्य ओतलं, एखाद नवथरपणा आहे, नाचरेपणा आहे, एखाद चंचलत्व आहे, काय त्या मंडळीनं सुचत होतं त्या काळी. माणसाचे वेगवेगळे मूड्स आणि सुचलेले स्वर. या रागाचं नाव जे आहे ना जोगिया आहे. आणि यावरूनच या रागाचं जो एक स्वभाव आहे तो स्वभाव ओळखावा लागेल. जगात आपण कितीही काही साधलं, प्राप्त केलं, शेवटी आपल्याला ध्यास असतो निवृत्तीचा, त्याचा असतो. आणि या संपूर्ण मला वाटतं परिवार, राग भैरव परिवारामध्ये जोगी असा आहे की शेवटी तो आपल्याला आठवण देतो की अंतिम सत्य काय आम्ही अहम ब्रह्मास्मी किंवा सोहम, ती दिशा एक खरी दिशा आहे. तिथे नेणारा आत्म्याला आकाशात जायचं असतं आणि शरीराला मातीत मिसळायचं असतं, याचं वास्तव दाखवणारा तुम्हाला वाटतं जोगिया. बंदिश ऐकायला आणि जोगिया शांत आणि करुण रसाचा राग आहे. आता सांगितल्याप्रमाणे उत्तरांग प्रधान आहे. भैरवपेक्षा तो वेगळा तिथे दिसतो. चंचल प्रकृती आहे त्याची. म्हणजे भैरव जसा आपण गंभीर मग मला वाटतं कारुण्य जास्त, उत्तरांग प्रधान आणि कारुण्य याचं नातं कुठेतरी तळमळीने सांगणं, कळवळून सांगणं. आणि वरच्या स्वरामध्ये आपण नैसर्गिकपणे वर गेल्यानंतर त्याचा एक प्रभाव वेगळा असतो स्वरांचा. प्रकृती चंचल त्याच्यासाठीच. आता हा राग असा आहे की मध्यम त्याच्यामध्ये मुख्य आहे, जो भैरववाचक आहे, भैरव रागांगवाचक आहे, संगती आहे, मध्यम षड्ज वादी समाधी आहेत. त्याच्यानंतर कोमलेशाचा थोडासा उपयोग त्याच्यामध्ये होतो, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. मप धनी दपाच्या प्रकारे थोडासा मध्ये मध्ये आपण म्हणूया तो थोडासा. एवढंच म्हणेन की गाणं हा एक आनंदाचा खेळ आहे. शब्द आणि स्वरांचं जर नातं दुरावलेलं असेल तर ते असं ह्या गाण्यांमधून, बंदिशींमधून पुन्हा जोडलं जातं. त्यामुळे या आनंदाच्या खेळामध्ये असेच सामील होऊया आणि असेच सतत खेळत राहूया. या जोगिया या रागाने, या बंदिशीने आपण या कार्यक्रमाची सांगता करत आहोत. पुन्हा भेटणार आहोत पुढल्या कार्यक्रमामध्ये. नमस्कार. जोगिया. आमना जान मोरे, मना जान मोरे, धा दिन धा दिन, मना जान मोरे, मोरे मना जान मोरे. नाव लगी, नाव लगी, नाव
लगी कैसे छोर मैं ना जानू मोरी मोरी ना मोरे ना मैं तो भर भर पाथर लादी मैं तो भर भर पाथर ला